खाटांगळे गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचं काम करण्यात आलंय, परंतु या योजनेचं काम दर्जेदार नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतोय। सध्या ग्रामपंचायतीकडून गाव विहिरीतील गाळ काढण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। ग्रामपंचायतीकडून गाळ काढण्याचं काम सुरू असताना पाणी पुरवठ्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही, त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। या मोर्चावेळी सरपंच, ग्रामसेवक तसंच कर्मचारी उपस्थित नसल्यानं ग्रामस्थांच्या संतापात भर पडली। सरपंचांना मोर्चाची माहिती फोनवरून मिळाल्यानंतरही त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येण्याची तसदी घेतली नाही, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी डाटा ऑपरेटरला बाहेर काढून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं। आज आम्ही या ठिकाणी खाटांगळे गावचे ग्रामस्थ जमलेलो आहोत आणि गेली 8 दिवस झाले आमच्या गावाला पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गावात पाण्याचा घर टू घर पाणी मिळत नसल्यामुळे आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच, कोणताही क्लार्क, कामगार उपस्थित नसल्यामुळे गावात पाण्याची सोय होत नाही आणि पाण्याची सोय होत नसल्यामुळे आम्ही आज ग्रामस्थ कुणाला विचारायचं आणि या गोष्टीसाठी आम्ही आज या ठिकाणी ग्रामपंचायतला संमतीनं या ग्रामपंचायतला टाळं ठोकत आहे। ज्यावेळी आम्हाला ग्रामपंचायत पाण्याची सोय व्यवस्थित करून देईल त्यावेळी आम्ही या ग्रामपंचायतचं टाळं काढणार आहे आणि त्याच्यानंतरच पुढचा कारभार चालू होईल। यावेळी ग्रामपंचायत सदस्य TG पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्याला विश्वासात न घेता कामकाज करत असल्याचं सांगितलं। मोर्चामध्ये रवींद्र पाटील, संग्राम पाटील, रघुनाथ पाटील, राजेंद्र तळेकर, साई परीट, अक्षय पाटील, नवनाथ परीट, विवेक परीट, जयदीप पाटील, संदीप खाडे, बबन खाडे, विनायक पाटील यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग होता।